सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला राजा राणीच्या कथेच्या माध्यमातून प्रत्यक्ष घडलेल्या घटनेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की या जगामध्ये आपणाला परमशांती अनुभवायची असेल तर आपणाला त्याग करणं आवश्यक आहे. आणि तो त्याग सत्य असला पाहिजे, विवेकपूर्ण म्हणजे ज्ञानयुक्त, विचारयुक्त आणि सत्य त्याग असला पाहिजे. आणि तो त्याग जो करणार आहोत तर ती वस्तू आपली पाहिजे. दुसऱ्याची वस्तू आपण जर त्यागली तर तो त्याग होऊ शकत नाही. त्याग त्याच वस्तूचा होऊ शकतो की जी वस्तू आपली आहे. आणि ह्यासाठी बाबा मुक्तानंदांनी आपल्याला राजा राणीचं जे उदाहरण सांगितलं आहे आणि त्या प्रत्यक्ष घडलेली जी घटना आहे त्या घटनेच्या आधारे आपल्याला सांगितलेलं की हे शरीरही आपलं नाही आहे आणि संपूर्ण आणि ह्या शरीरामध्ये वास करणारं जे आत्मतत्व आहे तर ते आत्मतत्वसुद्धा प्रत्यक्ष भगवंताचा पूर्ण अंश आपल्या शरीरामध्ये वास करत असतो. त्यामुळे आपल्याला जे असं वाटतं की माझा आत्मा, तर तो सुद्धा माझा नाही आहे, तर ते सुद्धा भगवंताचंच तत्व आहे. तर त्यामुळे आपल्या इथे आपलं जे पूर्ण व्यक्तिमत्व आहे तर आपल्या शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आपला जीवात्मा, तर हे सर्व काही भगवंतातून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे यातली कोणतीही गोष्ट आपली नाही आहे. ही आपल्याला वाटते की हे माझं आहे आणि ते वाटणं हे मी आहे, हे माझं आहे, हे जे वाटतं तेच आपलं आहे. बाकी इथे सर्व काही भगवंताचंच आहे. सर्व काही त्याच्या चेतनेतनं, त्याच्या शक्तीतनं निर्माण झालेलं आहे. मी आणि माझं वाटणं हे आपलं आहे आणि तेच सोडायचं आहे आणि तोच सर्वश्रेष्ठ त्याग आहे. आणि हा त्याग जेव्हा होतो त्याच वेळेला आपण शांतीचा, निरंतर शांती, अनंत शांतीचा अनुभव घेऊ शकतो. अन्यथा आपण तो अनुभव आपणाला घेता येणार नाही. एक मर्यादित शांतता, मर्यादित सुख, समाधान आपण अनुभवू शकतो, परंतु जी शांती आपल्याला अपेक्षित असते ती शांती आपण अनुभवू शकत नाही जोपर्यंत मी आणि माझं ह्याचा आपण त्याग करत नाही तोपर्यंत. आणि हे अशा पद्धतीने त्याग करणं आवश्यक आहे. हा त्याग मी आणि माझे ह्याचाच करायला पाहिजे ही बुद्धीसुद्धा चित्तामध्ये येते तेव्हाच जेव्हा संपूर्ण गुरुकृपा होते. गुरुकृपा झाल्याशिवाय आपणाला आपला सत्सद विवेक जागृत होत नाही, आपल्या अंतरी असलेल्या शक्तीचं जागरण होत नाही आणि आपल्याला ज्ञान होत नाही. तर हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ह्यासाठी आपल्याला एक मार्गदर्शकाची अत्यंत आवश्यक आहे आणि तो मार्गदर्शक आपणाला सांगतो, सर्व काही सत्य ज्ञान करून देतो आणि त्याचसोबत आपणाला तो जगताचं सुद्धा सत्य ज्ञान करून देतो की हे जगत काय आहे, कशाने निर्माण झालेलं आहे. आणि हे जगत संपूर्णतः हे जगत आपणाला जे दिसत आहे तर तिथे जगताविषयी अनेक मतमतांतरं आपण ह्या जगतात अडकून जाऊ नये. आपलं चित्त बाह्य जास्त होऊ नये ह्यासाठी आपणाला वारंवार सांगितलं जातं की हे शरीर तुच्छ आहे किंवा हे जगत मिथ्या आहे. हे आपणाला सांगितलं जातं की आपण ह्या जगतात अडकू नये ह्यासाठी सांगितलं जातं. परंतु हे जगतसुद्धा ह्या भगवंताच्या शक्तीतनं निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे हे जगत त्याच्याच शक्तीचा पूर्ण विलास आहे. आणि त्यामुळे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण ह्या जगतात वावरत असताना सुद्धा आपल्या अंतरी मनामध्ये सदैव हीच जाणीव असते की हे सर्व चेतनेतनं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ह्या जगतात आपण अडकू नाही शकत. आपणाला सदैव ते स्मरण होईल. उलट
आपणाला जे जे आपण बघू तिथे तिथे ते अनुसंधान भगवंताचं ठेवायला मदतच होणार आहे. तर अशा पद्धतीने हे जगत आपणाला म्हणजे हा प्रपंचसुद्धा आपणाला परमार्थ करण्यासाठी किंवा आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी मदतच करणारा आहे, हे आपणाला बाबा मुक्तानंदांनी सांगितलं आहे. आता आपण पुढचं वाचू आणि आज हा विषय मी आणि माझं सोडा घर नव्हे हे प्रकरण आपलं पूर्ण होईल. आत्ताचा सुद्धा भाग अत्यंत सुंदर रीतीने सांगितलेला आहे. तर ह्या प्रकरणाचा शेवटचा टप्पा आपण आता वाचणार आहोत. आता बाबा मुक्तानंद आपणाला कालपर्यंत सांगत होते की कालचा शेवटचा पॅरेग्राफ असा आहे की शास्त्रकारांनी जरी हे जग मिथ्या, वृक्ष, रसहीन, शुष्क आहे असे म्हटले असले तरी वास्तविक हे जग तसे नाही. ते केवळ चितीचा विलास मात्र आहे. अनंत चमत्कारांनी भरलेले हे विश्व रचण्याची एका चितीच्या सामर्थ्यापासून इतर कोणाची ताकद आहे? चितीच अनंत रूपांनी विकसित झालेली आहे. अशा या चितीमय जगात राहून चितीला विषम रूपात पाहणे आणि समजणे यालाच विपरीत ज्ञान किंवा भेद ज्ञान म्हणतात. अर्थात जोपर्यंत मनुष्य स्वतःला असत्य, शुष्क आणि रसहीन समजत असतो तोपर्यंत त्याला जगतही तसेच भासणार हे मात्र खरे. आपल्यासारखे जग हा न्याय सहज सिद्धच आहे. गृहस्थी असो की साधू असो, ज्याला त्याला आपल्यासारखेच जग दिसते, जो गुरुकृपा पात्र बनला असेल, ज्याची अंतर्शक्ती जागृत झाली असेल, ज्याने चितीची क्रीडा हृदयात पाहिली असेल, त्याला बाहेरही चितीचेच प्रसरण, चितीचीच स्फूर्ती दृष्टीत पडेल. इथे ते सांगतायत की ह्या जगामध्ये भगवंताच्या चेतनेतून आणि त्याच्या शक्तीतून विविध दृश्य दिसत आहेत. हे जरी विविध दृश्य दिसत असले तरी सुद्धा त्याच्या मागे ते निर्माण करण्याच्या मागे चेतना भगवंताची आहे आणि शक्ती त्याचीच आहे. त्यामुळे इथे आपणाला भेद दिसतात, परंतु ते भेदाच्या मागे एकच तत्व कार्य करत आहे. एकाच तत्वातनं ते निर्माण झालेलं आहे. त्यामुळे दिसताना भेद आहेत, पण खरं तर त्याचं जसं सोन्यापासून विविध प्रकारचे दागिने निर्माण होतात, पण जर ते दागिने वितळवले तर ते केवळ सोनंच शिल्लक राहणार आहेत. त्याचे आकार वितळून सोनं शिल्लक राहणार आहे. त्याचप्रमाणे ह्या जगामध्ये विविध आकार दिसत आहेत, पण जर ते वितळले तर त्यानंतर त्यामध्ये असलेली केवळ राहणारे शक्ती, चेतना आणि आत्मतत्व, ह्या दोनच आत्मशक्ती, कुंडलिनी शक्ती, या दोनच गोष्टी राहणार आहेत. शिवशक्ती, ह्या दोनच, म्हणजे हेच दोन पण नाही आहेत, ह्या एकच आहेत. कारण भगवंताच्याच आतून ती शक्ती निर्माण झालेली आहे, ज्याला प्रकृती म्हटलं जातं, आणि त्यातनंही हे विश्व निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे ती त्याची एक पती पत्नीच्या रूपात ते राहतात. माऊली जसं अंबुला अंबुली म्हणतात त्या रूपात ते एकरूपच होऊन ते आहेत. तर या पद्धतीने इथे आपणाला पूर्णतः ज्ञान सांगितलेलं आहे की दिसताना विविधता दिसली तरी त्याच्या मुळाशी एकच तत्व भरून राहिलेलं आहे. त्यामुळे हा भेद आणि मी आणि माझं जेव्हा होतं तेव्हाच हा भेद होतो आणि सर्वत्र भेद दिसतो. परंतु जेव्हा मी आणि माझं हे निघून जातं तेव्हा सर्वत्र आत्मतत्व, शिवशक्ती हीच शिल्लक राहते आणि सगळा भेद निघून जातो. आता पुढे सांगतात, श्री गुरु चरणाम भोजम सत्यमेव विजानताम जगत सत्यम सत्य वा नेतरेती मतिर्मम. या मंत्राची पुन्हा आठवण येते. अशा व्यक्तीला जगत सत्य की असत्य याचे काहीच महत्त्व राहत नाही. ज्याला निर्मिती कळली की जगत कसं निर्माण झालं, त्याला मग ते सत्य आहे की असत्य आहे हे काही नाही राहत, कारण त्याने जाणलंय की कशातनं निर्माण झालंय. पुढे म्हणतात बाबा मुक्तानंद, जगाच्या बाबतीत
सत्य असत्य हा एक वाद आहे. वादाने कसलीच प्राप्ती होत नाही. चित्त निर्विवाद झाले म्हणजेच चितीचा विलास दृष्टिगोचर होत असतो. ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर जगत जगदीश रूपाने भासू लागते. ज्याला 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 साक्षात्कार झाला त्याला त्याला या जगतात जगदीशच दृष्टीस पडला. त्याला जगत शून्यही दिसले नाही की रसहीनही दिसले नाही. साधना कालात मनात उठणारे विचार साधनोत्तर कालात चुकीचे वाटू लागतात. श्रुतीमध्येही दोन विभाग असतात, पूर्वश्रुती आणि उत्तरश्रुती. पूर्वश्रुतीला दुर्बल श्रुती म्हणतात आणि उत्तरश्रुतीला प्रबल श्रुती म्हणतात. पूर्वश्रुती म्हणते अपुत्रस्य नातिर्नास्ती, म्हणजे पुत्रहीनाला सद्गती मिळत नाही. मग काय त्यागी माणसाने लग्न करावे? आणि नारद सनतकुमार आदी जे जीवनमुक्त झाले ते कसे? यावर उत्तर श्रुती म्हणते न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैकेन अमृतत्व मानुषः, म्हणजे कर्मामुळे, पुत्रामुळे किंवा धनामुळे सद्गती प्राप्त होत नाही, केवळ त्यागानेच अमरत्वाची प्राप्ती होते. तर इथे दिलंय की असंही म्हटलं जातं ना की संसार केल्यानंतर जेव्हा आपण म्हणजे विशेषतः एखादं अपत्य जन्माला घालतो त्याच वेळेला आपण मातापितांच्या ऋणातून मुक्त होतो असंही काही म्हटलं जातं. तर अनेक मान्यता आहेत वेगवेगळ्या प्रकारे. तर इथे ते स्पष्ट करत आहेत की कर्मामुळे किंवा पुत्रामुळे धनामुळे सद्गती प्राप्त होत नाही, केवळ त्यागानेच अमरत्वाची प्राप्ती होते. त्यामुळे कितीही नाती असतील, संपत्ती असेल, कितीही सत्कर्म केलेलं असेल, समजा कितीही चांगलं समाज कार्य केलेलं असेल किंवा आध्यात्मिक कार्य जरी केलेलं असेल तरीसुद्धा जोपर्यंत मी आणि माझं याचा त्याग होत नाही तोपर्यंत अमरत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. पुढे म्हणतात हा त्याग म्हणजे गृहत्याग नव्हे, आश्रमत्याग नव्हे, भोजनत्याग नव्हे, देहत्याग नव्हे किंवा निष्काम प्रवृत्ती कर्माचाही त्याग नव्हे. हा केवळ भेदबुद्धीचा त्याग आहे. हा आपल्या अभिनिवेशाचा त्याग आहे. अभिनिवेश म्हणजे मी आणि माझं. आपल्या अभिनिवेशाचा त्याग झाल्याबरोबर आपल्या अंतर्यामी लपून बसलेले सत्य प्रगट होते. बाह्य जगात लपलेले सत्यही प्रगट होते. त्यानंतर मनुष्याला सर्व ज्ञानेंद्रिये, सर्व कर्मेंद्रिये आणि सर्व विषयांत एकच चिती प्रवाहित झालेली दिसू लागते. मग मात्र त्याचे रडणे कायमचे बंद होऊन जाते. मग तो आपला संसार अगदी सुरळीतपणे श्रद्धा भक्तिपूर्वक आणि पारमेश्वरी बुद्धीने करू लागतो. आता इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण सांगितलेलं आहे की केवळ आणि केवळ त्यागानेच सद्गती प्राप्त होऊ शकते. आणि तो त्याग म्हणजेच कोणता? तर मी आणि माझं ह्याचा त्याग केला असता सद्गती प्राप्त होते. आणि हा जेव्हा त्याग केला जातो मी आणि माझं, तेव्हा आपलं चित्त पूर्णतः शांत, निर्मल, स्वच्छ होतं. आणि मग आपल्या अंतरी असलेल्या भगवत शक्तीची आपणाला जाणीव होते, त्याची अनुभूती होते. त्याच प्रकारे या बाह्य जगतामध्ये सुद्धा तीच शक्ती भरून राहिलेली आहे हे सुद्धा आपण जाणवू शकतो. त्यामुळे जेव्हा मी आणि माझं हा त्याग केल्याशिवाय आपणाला आपल्या आत आणि बाहेर एकच भगवत तत्व भरून राहिलेलं आहे याची अनुभूती येते, म्हणजे येऊ शकते, अन्यथा येऊ शकणार नाही. तर इथे ते सांगतात. पुढे सांगतात राणी चुडाला महान ब्रह्मज्ञानी, पूर्ण योगिनी, सुशील, पतिव्रता आणि चितिविलासाची यथार्थ ज्ञानी होती. तिच्या दृष्टीने हे जगत म्हणजे चितीचेच बहिस्फुरण होते. तिच्या महालातच तिची समतारूपी गुहा होती. तिच्या आता राणी चुडाला विषयी सांगतात कशी होती ती. तर राणी चुडाला महान ब्रह्मज्ञानी,
पूर्ण योगिनी, सुशील, पतिव्रता आणि चितिविलासाची यथार्थ ज्ञानी होती. तिच्या दृष्टीने हे जगत म्हणजे चितीचेच बहिस्फुरण होते. तिच्या महालातच तिची समतारूपी गुहा होती आणि तिची सर्व कर्मे ब्रह्मरूप ध्यानमय झाली होती. सर्व चराचरांत तिला चितिस्फुरण रूप दिसत असल्यामुळे आणि तिचा त्याग हा भेदरूपाचाच त्याग असल्यामुळे तो पूर्ण त्याग होता, यथार्थ शास्त्रीय त्याग होता. चुडालाचा त्याग हा मनुष्याला स्वस्वरूपाहून भिन्न करण्याच्या भेदाचा त्याग होता, केवळ गृहत्याग नव्हता. त्यामुळे ती ध्यानात जितकी शांत असे तितकीच व्यवहारातही निश्चिंत असे. तिच्यासाठी विषयेषु च सर्वेषु इंद्रियार्थेषु च स्थितम यत्र यत्र निरुष्येत नाशिवम विद्यते क्वचित. म्हणजे तिची अशी स्थिती होती की तिला सर्व वस्तू मात्रांत आणि इंद्रियार्थात सर्वत्र चितीच स्फुरताना दिसत होती. तिच्यासाठी कोणत्याही समयी काहीही अशिव नव्हते. असे असल्यामुळे संसारातही परमार्थ दर्शन करीत चुडाला परमात्ममय होऊन व्यवहार करीत होती. कुंभऋषीच्या उपदेशानुसार बाह्य अभिनिवेशाचा पूर्ण त्याग केल्याने राजा शिखीध्वजाची बाहेर प्रवाहित होणारी वृत्ती एकदम अंतर्मुख झाली आणि अंतर्यामी खोलवर जाऊन आत्माकार होऊन आत्मरूपच होऊन बसली. शिखीध्वजाला समभावाची समाधी लागली. शिखीध्वज बाह्यरहित, अंतररहित, द्वैतरहित, लिंगरहित शांत होऊन गेला. बराच काळ निद्रा न मिळालेला मनुष्य एखादा थंड झऱ्याच्या काठी मंद मंद वायुलहरीच्या सुखद स्पर्शाने झोपी गेला म्हणजे जसा दीर्घकाळ गाढ निद्रेचे सुख भोगतो तशीच गती शिखीध्वजाची झाली. फार काळ बेचैन झालेले मन, शांतीच्या शोधात असलेले चित्त अंतरशांती प्राप्त होताच आत्म्याशी एकरूप होऊन प्रत्यक्ष आत्माच बनून राहते आणि आपल्या चित्तत्वाचा त्याग करते. आपले इष्ट प्राप्त झाल्यामुळे राजा सुखानुभूतीत मग्न झाला. जेव्हा त्याला बाह्य जगताचे भान झाले तेव्हा तिथे सुद्धा त्याला तेच अंतर्स्वरूप दिसू लागले. अंतर्मुख बाहेर प्रगट झाले. राजाच्या दृष्टीतील भेदभाव संपूर्ण नष्ट झाला. जे आत होते तेच बाहेर दिसू लागले. आता इथे ते सांगतायत की जी राणी चुडाला होती, राणी चुडाला पूर्ण ज्ञानी होती, ब्रह्मज्ञानी होती, योगिनी होती, तपस्वी होती आणि तिला पूर्ण ज्ञान झालेलं होतं की तिच्या अंतरी असलेल्या भगवत शक्तीचं तिला ज्ञान झालेलं होतं आणि त्यामुळेच तिची दृष्टी पूर्णतः समतायुक्त होती. तिच्या अंतरी तिला जाणवत होतं, तिला त्याचं ज्ञान होतं, तिला त्याची अनुभूती होती की मी कोण आहे, माझं प्रत्यक्ष स्वरूप हे भगवत स्वरूप आहे हे तिने जाणलं होतं आणि माझ्या अंतरी तीच शक्ती, भगवत शक्ती कार्य करत आहे हे तिला जाणलं होतं. त्यामुळे तिला पूर्णतः अनुभूती झाल्यामुळे, भगवत अनुभूती झाल्यामुळे, आत्म अनुभूती झाल्यामुळे त्याच दृष्टीने ती बाह्य जगत सुद्धा पाहत होती. त्यामुळे तिथे सुद्धा तिला तेच आत्मतत्व दिसत होतं. अशी तिची दृष्टी पूर्णतः समतेची झाली होती आणि त्यामुळे राणी जितकी एकांतात साधना करत होती तितकीच राज्यकारभार करत असताना सुद्धा ती तितकीच एकांत अनुभवत होती, कारभार करत असताना सुद्धा, आणि समता अनुभवत होती. त्यामुळे तिचं साधन हे कार्य करत असताना पण, म्हणजे ती जे पण काही कर्म करत होती ते पूर्णतः ते कर्म ब्रह्मार्पण होते आणि आत्मस्वरूपात स्थित राहूनच ती सर्व करत होती. असाच ह्याच राणीने जो आपल्या पतीला उपदेश दिला होता ऋषीच्या रूपामध्ये, तर राजाला सुद्धा तो बोध झाला की त्याचं सत्य स्वरूप त्याने जाणलं आणि मी आणि माझं याचा त्याग राजाने केल्यामुळे राजासुद्धा आता पूर्णतः अंतर्मग्न झाला. त्याने आत्मानुभूती घेतली आणि राजाला सुद्धा ती समदृष्टी प्राप्त झाली.
बाहेरही राजाला तेच आत्मतत्व दिसू लागलं आणि राजा पूर्ण अशांत असलेला राजा आता पूर्णतः शांती अनुभवू लागला. ते अशा पद्धतीने पत्नीनेच राणीनेच आपल्या राजाला आत्मज्ञान दिलं ऋषीच्या रूपात येऊन. पुढे बाबा मुक्तानंद म्हणतायत, यथा अत्र तथा अन्यत्र या सिद्धांताचा राजाला पूर्ण साक्षात्कार झाला. राजाची दृष्टी बदलून गेली. त्यागासंबंधीच्या आपल्या चुकीच्या समजुतीचाच त्याने त्याग केला. अनेकत्वाचा त्याग होऊन त्याला आता एकत्वाविषयी प्रेम वाटू लागले. भ्रांतियुक्त त्यागाचा त्याग केल्यामुळे त्याला आता निजात्म स्थितीची जागृती आली. एकत्वाच्या अभेद दृष्टीने अनेकत्व नष्ट करून टाकले. सर्वांठाई एकाचेच दर्शन झाल्यामुळे राजाने द्वैतातील द्विधा वृत्तीचा धडास पुसून टाकला. द्वैत म्हणजे जिथे दोन दिसतं ते, आणि अद्वैत म्हणजे एक. द्वैत म्हणजे दोन दिसतं. आता आपण सगळे इथे एवढे जमलो आहे, तर हे दिसताना हे वेगवेगळे आपण आहोत हे दिसतंय, ह्यालाच द्वैत म्हणतात. पण जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या अंतरी ते भगवत तत्व वास करत आहे आणि ती भगवंताची शक्ती वास करत आहे, तेव्हा आपण अद्वैतात प्रवेश करतो. म्हणजे आपल्याला जाणवतं की जरी आपण आकाराने वेगवेगळे असलो तरी सुद्धा आपण ज्यातनं निर्माण झालोय ते तत्व एकच आहे. आणि याला म्हणतात अद्वैत दृष्टी, म्हणजे समदृष्टी, भेद नसलेली दृष्टी. आणि हे दोन शब्द आहेत जे आता अनेक जण आपल्यातले जेव्हा वाचन करतील तेव्हा द्वैत अद्वैत हे शब्द कळावेत ह्याच्यासाठी थोडंसं आपण पाहिलं. आता बाबा मुक्तानंद पुढे सांगतात की सर्वांठाई एकाचेच दर्शन झाल्यामुळे राजाने द्वैतातील द्विधा वृत्तीचा धडास पुसून टाकला. राजाला सर्वत्र विश्वेशाचेच दर्शन होऊ लागले. विश्वेश म्हणजे भगवंत. गाव आणि स्मशान या दोन्ही ठिकाणी त्याला विश्वेशच दिसू लागला. बाग बगीचे आणि फळाफुलांतही त्याला विश्वेशाचे चमकणारे तेज दिसू लागले. राजाला एकांत आणि लोकांत हे मनानेच निर्माण केलेले भ्रम वाटू लागले. हे वन, हा निर्जन प्रदेश, हे मोठे लोकवस्तीचे स्थान, कनिष्ठ कर्मचाऱ्यांची ही वस्ती वगैरे भेदांचा राजाच्या दृष्टीसमोर असलेला पडदा ज्ञानाग्नीत जळून गेला. जो वनात, गुंफेत आणि एकांतात असतो तोच आपल्या महलात आहे असा त्याला पूर्ण बोध झाला. हा पूर्ण बोध झाल्यामुळे त्याला आपल्या राजमहालात परतावेसे वाटू लागले आणि तो राजमहालाच्या दिशेने चालू लागला. राजाला पूर्ण ज्ञान झालं की आता मला भगवंत तर सर्वत्र आहे, जे जे मला दिसतंय ते सर्व त्याचीच रचना आहे. त्यामुळे केवळ मला गुहेत जाऊनच किंवा जंगलात जाऊन वनात जाऊनच प्राप्त होईल असं नाही आहे, तर मी माझ्या राजमहालात माझा रोजचा राज्यकारभार सांभाळत असताना सुद्धा भगवंताची प्राप्ती अनुभूती करू शकतो. त्यामुळे आता त्याची पावलं राज्याकडे, त्याच्या राजमहालाकडे वळू लागले आणि तो पुन्हा राज्याकडे परतण्याच्या दिशेने चालू लागला. इतका मोठा त्यागी पुरुष पुन्हा घरी यायला कसा निघाला याचे सिद्ध विद्यार्थ्यांना मोठे आश्चर्य वाटेल. आता एवढा त्याग केलेला आहे, पुन्हा तो कसा यायला लागला याचं आश्चर्य वाटेल विद्यार्थ्यांना, असं बाबा मुक्तानंदांच्या लक्षात येते. तर बाबा मुक्तानंद म्हणतात, पण प्रिय विद्यार्थ्यांनो, जोपर्यंत अप्राप्ती आहे तोपर्यंतच ग्रहण, त्याग, उत्तम, अधम वगैरे भेद असतात. प्राप्तीनंतर आपल्याहून भिन्न दुसरे राहतेच काय? सर्व काही आपलेच तर सौंदर्य आहे. शिवाय ज्ञानी असो की अज्ञानी असो, प्रत्येकाला पूर्वकर्मभोग भोगावाच लागतो. अज्ञानी जीव हा भोग रडत गागत हाय हाय करीत भेददृष्टीमुळे पराधीन होऊन भोगतो, तर ज्ञानी पुरुष तोच भोग
ज्ञानदृष्टीने जगत म्हणजे केवळ चिदविलासच आहे हे जाणून आपली आत्मप्रभाच आहे असे मानून भोगतो हे मात्र खरे. भोग तर ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांनाही समान आहे. पहिल्याचा भोग व्यावहारिक विषय आहे, तर दुसऱ्याचा भोग पारमार्थिक चिदविलास आहे. ज्ञानी पुरुषाचा अनंत जन्मींचा पुण्यप्रभाव असल्यामुळे यौगिक भोग सौंदर्यही त्याच्या मागे फार लागते. परंतु असे असले तरी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. तो भोगात फसत नाही, कारण तो भोगालाही योग बनवून मस्तीत राहत असतो. असा योगी इंद्रियाराम नसून आत्माराम असतो. व्यावहारिक दृष्टीने व्यवहारी लोकांना तो व्यवहारी दिसला तरी योग दृष्टीने ब्रह्मभूतो महायोगी अशी त्याची स्थिती असते. तो ब्रह्मरूप असतो, कारण व्यावहारिक भूत समुदायातही त्याच्या दृष्टीला परब्रह्मच दिसत असते. अशा प्रकारची निश्चयात्मिका अखंड स्मृती हेच त्याचे ध्यान असते. त्यामुळे व्यवहारातही त्याच्या ध्यानाला बाधा येत नाही. आता इथे खूप सुंदर सांगतायत की अशा पद्धतीने जेव्हा आत्मज्ञान होतं आणि आत्मअनुभूती जेव्हा साधक अनुभवू लागतो आणि तशीच राजाने ऋषीच्या उपदेशानुसार अनुभवली की माझ्या आतमध्ये तेच तत्व आहे, बाहेरही तेच तत्व आहे. त्यामुळे मला आता कुठेही राणावनात जाण्याची, गुहेत जाऊन साधन करण्याची आवश्यकता नाही, कारण सर्वत्र तेच तत्व आहे. ही समदृष्टी, ही समतेची भावना आणि हे सत्य ज्ञान राजाला झालं होतं. आणि हे जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला मग प्राप्त करण्यासारखं असं काही राहत नाही. सर्व काही प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे मग विशेष असं वेगळ्या ठिकाणी जावंच अशी आवश्यकता राहत नाही. जोपर्यंत आपल्याला ती आवश्यकता असते, जेव्हा आपण पूर्ण पक्के होतो तेव्हा जिथे असू तोच आश्रम होतो. जिथे असू तोच आश्रम होतो. हा देहही आपला आश्रम होतो, कारण या देहात ते तत्व राहत आहे. त्यामुळे पहिला हा देह आश्रम होतो आणि जिथं हा देह ज्या स्थानी राहील तोच ते स्थान आश्रम होतं. जिथे जाऊ तेच हा देह जिथे ज्या ठिकाणी घेऊन जाऊ ते स्थान आश्रम होतं. तर ह्या पद्धतीने आहे की जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं आणि आपला पूर्ण निश्चय होतो तेव्हा काहीही प्राप्त करण्यासारखं वेगळं राहत नाही. आणि त्यामुळे सर्वत्र समदृष्टी असल्यामुळे आपण जिथे आहोत तिथे शांततेचा अनुभव घेऊ शकतो. ही अवस्था येते. त्यामुळे मग वेगळं जायची गरज नाही पडत. परंतु जोपर्यंत आपण पक्के होत नाही, आपण मजबूत होत नाही, आपण अनुभूती पूर्ण घेत नाही, तोपर्यंत बाकी जरूर आपल्याला जिथं आपला वेळ आणि जिथं आपल्याला जास्तीत जास्त साधन पडेल ते आपण करायला नक्कीच हरकत नाही आहे. परंतु ते झाल्यानंतर, आपण पक्के झाल्यानंतर मग बाकी आपल्याला वेगळं काही करायची आवश्यकता राहत नाही. जिथे असू तिथेच आपण ते साध्य करणार असतो. पुढे इथे महत्त्वाचं देत आहेत की जे असं जरी असलं तरी ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, भोग जे काही आपण ताट आपलं वाढून आणलेलं आहे आपल्या कर्माचं, अनंत जन्मा केलेल्या कर्मानुसार, आपल्या प्रारब्धानुसार, तर ते ताट तर आपल्याला त्या कर्मांचं संपवायचंच आहे. परंतु जो अज्ञानी असतो तो एकदम फार त्रासात ते संपवतो. परंतु ज्ञानी जो असतो त्याला कळतं की हे माझंच कर्म आहे, मलाच ते शांततेत, आनंदात आणि संपवायचं आहे. कारण नाही संपवलं तर पुढच्या जन्मात ते मला पुन्हा तेच संपवावं लागणार आहे. त्यापेक्षा मी आता काहीही खरकट न ठेवता आनंदाने सर्व काही हे ताट संपवतो आणि त्यामुळे तो भगवंताच्या स्मृतीत, आत्मस्मृतीमध्ये ते ताट आपल्या कर्मांचं तो संपवतो. हा फरक आहे. म्हणजे आत्मज्ञान झालं तरी सुद्धा जे आपले कर्म आहेत, आपण करून आलेलो आहे, त्याचं जे प्रारब्ध आहे ते आपल्याला पुढे येतच असतं, ते आपल्याला पार करायचंच आहे. परंतु जो आत्मज्ञानी आहे तो एका संतुलनामध्ये, तो एका शांततेत त्याचं जे प्रारब्ध आहे ते पूर्ण उपभोगून संपवतो. पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात
की सामान्य मनुष्यांना विषय भिन्न दिसतात आणि त्यांचे ध्यानाचे लक्ष भिन्न असते. त्यामुळे विषयांचा नाश करण्यासाठी साधारण ध्यानयोग्याला ध्यानाच्या लक्षात प्रवेश करावा लागतो. सामान्य मनुष्याला विषय भिन्न दिसतात आणि त्याचे ध्यानाचे लक्ष भिन्न असते. त्यामुळे विषयांचा नाश करण्यासाठी साधारण ध्यानयोग्याला ध्यानाच्या लक्षात प्रवेश करावा लागतो. परंतु या ब्रह्मरूप महायोग्याच्या बाबतीत स्नान, खाणे पिणे, येणे जाणे, वस्त्र अलंकार परिधान करणे वगैरे सर्व कर्मे परब्रह्ममय झाल्यामुळे तीच त्याचे ध्यान होऊन बसतात. यालाच मी अतूट अहर्निश ध्यान म्हणतो. तुकाराम महाराजांनी त्याचेच विषय तो ज्यांचा झाला नारायण असे वर्णन केले आहे. या स्थितीत तो योगी अदृष्टानुसार राजा पण होऊ शकतो, वैभवातही राहू शकतो, जडभरताप्रमाणे उदासीनही होऊ शकतो किंवा ऋषभदेवाप्रमाणे नग्न दिगंबरही राहू शकतो. त्याचे आचरण जडोन्मत्त पिशाचवतही असू शकते. सिद्धयोग्याला चितिशक्तीच्या प्रेरणेने अदृष्टानुरूप ही सारी स्थितीगती प्राप्त होत असते. जी चिती आपल्या अंतर्यामी प्रवेश करून आपली स्थिती शिवमय करून टाकते, तिने आपल्याला मान सन्मान संपत्ती विपत्ती काहीही दिले तरी ते सारे चितीने दिलेले असल्यामुळे आपल्याला प्रसाद तुल्यच असते. त्यातही शिवशासन असल्यामुळे प्रेमाचीच अनुभूती होते. मात्र गुरुप्रसादच प्राप्त झालेला नाही अशा माणसाला सुखातही दुःख वाटायला येते. आता इथे आपणाला ते पूर्ण सांगता आहेत की आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा विशेषतः आपण आपल्या शरीराला शिथिल करतो, मनाला शांत करतो आणि श्वासाकडे लक्ष देतो आणि आपण ध्यान करायचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेला मग आपण अनुभवतो, म्हणजे आपण ध्यान कशाचं करतो, आत्मध्यान करायचा प्रयत्न करतो. आपल्या अंतरी जी चेतना आहे तिचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे आपण ध्यानात करतो, ध्यानाच्या विशिष्ट वेळामध्ये करतो. परंतु ज्या वेळेला आपल्याला आपण ज्ञानी होतो, आपल्याला चांगला बोध होतो, गुरुकृपेनुसार तो बोध आपल्या अंतरी चांगला मुरतो, तेव्हा मात्र आपले ध्यानासाठी बसतो तेव्हाच आपलं आत्मध्यान होतं असं नाही. तेव्हा तर ते होईलच, परंतु व्यवहारातल्या सर्व क्रिया करताना सुद्धा आपलं आत्मध्यान चालू असतं की मी कोण आहे, माझं खरं स्वरूप काय, आणि हे जे काही आपण करू तिथे सतत त्याच अनुसंधानात, त्याच मननचिंतनामध्ये असू किंवा विचारात असू किंवा नामामध्ये असू किंवा त्या अनुभूतीत असू, त्या जाणीवेत असू, आणि आपण जे काही कर्म करू, आपलं रोजचं जेवण करत असू, आंघोळ करत असू, काही काम करत असू, काही कुठलंही काम करत असू किंवा चालत असू, काही पाहत असू, अशी कोणतीही कर्म करत जरी असलो तरीसुद्धा ते कर्म आत्म अनुभूतीत आपण करू आणि ही सवय लागते. त्याच्यामुळे केवळ ध्यानातच आपली आत्मस्थिती असते असं नाही, तर इतर कर्म करताना सुद्धा ती आत्मअनुभूती, आत्मस्थिती कायम राहते. म्हणून इथे तुकाराम महाराजांचं अभंग सांगतायत. अभंगातलं एक वाक्य की तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय की विषय तो ज्यांचा झाला नारायण, म्हणजे इथे विषयच नारायण होतो, विषयच भगवंत होतो. म्हणजे काही की सर्वत्र परमेश्वर दिसतं, क्रियेत दिसतोय, आकारात दिसतोय, जे भेटेभूत ते मानिजे भगवंत तिथे ते दिसतंय, प्रत्येक घटनेत दिसतंय. अशा पद्धतीने मग कोणी आपल्याला कौतुक केलं काय, निंदा केली काय, तरी सुद्धा तिथे सुद्धा तोच तत्व दिसतंय. कुठल्याही परिस्थितीत, प्रसंगात तेच तत्व भरून राहिलं आहे हे दिसतंय, तीच शक्ती दिसते. अशा रीतीने केवळ ध्यानाव्यतिरिक्त सुद्धा अन्य सर्व क्रियांमध्ये, अन्य सर्व प्रसंगामध्ये, अन्य सर्व वेळेमध्ये सर्वत्र परमेश्वर आहे, एक तेच तत्व आहे, ही अनुभूती ह्या साधकाला येत असते आणि तो त्याच अनुभूतीत जगत असतो. पुढे म्हणतायत बाबा मुक्तानंद, जो शिकी ध्वज आपली राजगादी, पत्नी आणि आपले स्वजन
प्रजानन यांना विघ्नरूप समजून त्यांचा त्याग करून निघून गेला होता, त्याच शिखीध्वज राजाला गुरुप्रसाद प्राप्त होऊन हे जग चितिमय आहे हे ज्ञान झाल्यानंतर आपला परिवार, आपले प्रजानन आणि सारे विश्व हा चितीचाच विलास असून सहाय्यक आणि सुखमय आहे असे दिसू लागले. ज्या गोष्टींनी अतिशय व्याकुळ होऊन तो दुःखाचा अनुभव घेत होता, त्याच गोष्टीत त्याला परमानंदाची अनुभूती येऊ लागली. राजा आपल्या अदृष्टानुसार प्राप्त झालेल्या निजस्थितीत राहून राज्यकारभार करीत आनंदाने कालक्रमणा करू लागला. आता सूर्यनारायणाच्या सोनेरी किरणात, पर्वतांच्या उत्तुंग शिखरांत, सरितांच्या खळखळत्या जलौघात, सागराच्या उसळत्या लाटात, पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारात, मेघ डंबरात लकाकणाऱ्या विद्युल्लतेत, हिरव्या निळ्या पिवळ्या रंगांच्या पिकांनी डोलणाऱ्या शेतांत आणि आकाशाच्या अवकाशात राजाला जगदीशच दिसू लागला. तहान, भूक, आशा, निराशा, दूर समीप, न्याय अन्याय, संतोष, लोभ, क्रोध, क्षोभ या साऱ्या अवस्थांत त्याला चितिस्फुरणाचाच अनुभव येऊ लागला. राजाला बाह्य व्यवहारात भेद दृष्टीस पडला तरी अंतःकरणात अभेदच अनुभवाला येऊ लागला. त्याला सत्याचा पूर्ण साक्षात्कार झाला. आपले वाहन, भूषण, खाणे-पिणे, सुर, नर, मुनी, ऋषी, काष्ट, पाषाण या साऱ्यांमध्ये त्याला आपली आत्मप्रभास दिसू लागली. या चराचर विश्वातील सारी नामरूपे, गुण आणि तत्वे यांत तो परमेश्वराचेच अनुसंधान करू लागला. वास्तविक वेददृष्टी हीच मनुष्याच्या भीतीचे आणि अशांतीचे मूळ कारण आहे. राजा पूर्ण आत्मज्ञानी झाला, आत्मसाक्षात्कार झाला, त्याला अनुभूती झाली आणि सर्वत्र त्याला तेच दिसू लागलं प्रत्येक क्रियेमध्ये. आणि त्याच्यामुळे जो राजा शांती प्राप्त करण्यासाठी सर्व राज्य, सर्व पत्नी, त्यानंतर सर्व प्रजा, सर्व काही संपत्ती सर्व सोडून गेला होता, तोच राजा आता आत्मज्ञान झाल्यानंतर पुन्हा आपल्या राज्यात परतला. आणि त्याला हे सगळं पाहताना त्याला त्यामागे असलेलं भगवत तत्वच दिसतंय, तीच शक्ती त्याला दिसते. त्यामुळे आता ज्या गोष्टींमुळे आपणाला आत्मसाक्षात्कार होणार नाही, आत्मअनुभूती होणार नाही असं त्याला वाटत होतं आणि ते सोडून तो गेला होता, आता त्याच सगळ्या गोष्टींमध्ये तो राहतोय आणि त्याच सगळ्या गोष्टींकडे पाहताना त्याला तो आत्मअनुभूतीचा आणि भगवत तत्वाची अनुभूती तो घेतोय. म्हणजे या सर्व गोष्टी त्याला मदतच करतायत त्याचं अनुसंधान ठेवण्यासाठी. कारण त्याला अनुभवलंय की माझ्या आत आणि बाहेर सर्वत्र काही भगवत तत्व आहे. त्यामुळे प्रत्येक हे राजाला मदत होते उलट आता राज्यात परत येऊन आणि आत्म अनुभूती घेण्यासाठी. आणि इथे सांगितलं की त्याला प्रत्येक घटनेमध्ये सुद्धा तीच स्मृती त्याची कायम आहे. आता इथे सांगत आहेत पुढे, वास्तविक भेददृष्टी हीच मनुष्याच्या भीतीचे आणि अशांतीचे मूळ कारण आहे. भेददृष्टी आता खूप मोठा विषय मांडत आहेत की काय आपल्या अशांतीचं कारण काय आहे. तर भेददृष्टी ही अशांतीचं कारण आहे. वास्तविक भेददृष्टी हीच मनुष्याच्या भीतीचे आणि अशांतीचे मूळ कारण आहे. भेदवाद्यांना बृहदारण्यकोपनिषद सांगते की मृत्यो मापनोती स इह नानेव पश्यती. याचा अर्थ असा की वस्तुमात्रांकडे भेददृष्टीने पाहणारा जीव एका मृत्यूकडेच जात राहतो. त्याला इहलोकी किंवा परलोकी दुसरे काहीच प्राप्त होत नाही. तैत्तरीय उपनिषद देखील म्हणते की उदरम मंतरम कुरुतेत तस्य भयम भवती. यत्किंचित जरी भेददृष्टी शिल्लक राहिली तरी केवळ भय प्राप्त होते. सत्य आणि समता, सर्वात्मभाव आणि गुरुबोधनिष्ठा ही निर्भयतेची परमसाधना आहे. खूप मोठा आता विषय मांडतायत की आत्ता आपणाला त्यांनी मी आणि माझं हेच केवळ आपलं आहे की ज्याचा आपणाला त्याग करायचा आहे आणि तरच आपणाला परमशांती प्राप्त होते आणि आपण आत्मअनुभूती, भगवत अनुभूती करू शकतो.
आता इथे भेदासंदर्भात सांगितलंय की भेददृष्टी हीच मनुष्याच्या भीतीचे आणि अशांतीचे मूळ कारण आहे. मनुष्याला भीती, वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असतात किंवा अशांती होते. भीतीमुळेच अशांती असते आणि किंवा भीती अशांतीचं आणि वेगळं कारण असू शकतं. तर भीतीचं आणि अशांतीचं मूळ कारण आहे भेददृष्टी. भेददृष्टी असणं, मी माझं, ही भेददृष्टी असणं ही मनुष्याच्या भीतीचे आणि अशांतीचे मूळ कारण आहे. ते सांगतात की याचा अर्थ असा की वस्तुमात्रांकडे भेददृष्टीने पाहणारा जीव एका मृत्यूकडेच जात राहतो. त्याला इहलोकी किंवा परलोकी दुसरे काहीच प्राप्त होत नाही. यत्किंचित जरी भेददृष्टी शिल्लक राहिली तरी केवळ भय प्राप्त होते. सत्य आणि समता, सर्वात्मभाव आणि गुरुबोधनिष्ठा ही निर्भयतेची परमसाधना आहे. तर ही भेददृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत भीती आणि अशांती ही वास करत असते. आणि सत्य आणि समता, सत्य आणि समदृष्टी, समता, सर्वात्मभाव, सर्वांच्या प्रती आत्मभाव आणि गुरुबोधनिष्ठा, जे गुरूंनी सांगितलंय त्या बोधाच्या प्रती निष्ठा असणं, तर ही निर्भयतेची परमसाधना आहे. सत्य आणि समता, सत्य आणि समता, सर्वात्मभाव आणि गुरुबोधनिष्ठा ही निर्भयतेची परमसाधना आहे. आपणाला जर निर्भय व्हायचं असेल तर ही साधना आहेत की सत्य आणि समता, सत्य आणि समता, सत्य आचरण, सत्य विचार, सत्य आचार विचार आचरण आणि समदृष्टी, त्यानंतर सर्वात्मभाव आणि गुरुबोधनिष्ठा ही निर्भयतेची परमसाधना आहे. हे जे व्यक्ती ही आचरण करेल की सत्याचं आचरण, सत्य आणि समता, सर्वात्मबोध, सर्वांच्या प्रती एकच भगवंत तत्व पाहणं आणि गुरुबोधनिष्ठा ह्यांचं आचरण झालं तर आपण निर्भयतेकडे वाटचाल करू शकतो. हे आणि हलका राहू शकतो की कोणती परिस्थिती आली तरी सुद्धा मला सत्यच बोलायचंय, सत्यच वागायचंय, सत्यच ऐकायचंय, सत्यच पाहायचंय. तर इथं म्हणजे त्यामध्ये अजिबात काही मुरलं नाही पाहिजे. जे काही आहे ते सत्य. माझं चूक झालं असेल तरी हो बाबा मला झालंय चूक, इथपर्यंत सत्य असेल तर. आणि समता, काही असेल तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये मला समदृष्टी ठेवता आली पाहिजे, सम वागता आलं पाहिजे. ह्याचे मोठे अर्थ आहेत, भरपूर मोठे आचरणाचे विषय आहेत हे. नाहीतर कधी कधी समानतेने आपण प्रत्येक वेळेला वागतोच असं नाहीये. आपल्या घरातल्यांच्यासाठी एक न्याय, बाहेर असतील त्यांच्यासाठी एक न्याय, किंवा असं वेगळं वेगळं सगळं तुकडे तुकडे आहेत, केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आचरण पण राहतं. आणि सर्वात्मभाव ही गोष्ट मला जे जाणवतं, मला समजा मला एखाद्या गोष्टीचं जर त्रास होत असेल किंवा चांगलं वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीमध्ये पण तेच सर्व काही आहे. त्याचं भावना विश्व पण माझ्यासारखंच आहे. तर मला जे वाटतं तेच त्याला, म्हणजे कधी कधी असं होतं ना, मला एखाद्या गोष्टीचा त्रास वाटतो किंवा तर मला वाटतं, पण तीच गोष्ट समोरच्या व्यक्तीला नाही, त्याला अधिकार आपण देत नसतो. किंवा ही गोष्ट पण आहे. तर जर मला जी भूक आहे तीच समोरच्या व्यक्तीला भूक आहे. मला ज्या गोष्टीने वाईट वाटणार आहे ते समोरच्या व्यक्तीला वाटू शकतं. हे भावही अनेकदा आपण साध्या साध्या गोष्टींमध्ये नसतात. त्यामुळे सर्वात्मभाव, सर्वांच्या आतमध्ये तेच तत्व आहे किंवा सर्वांच्या प्रती समतेची भावना ही गोष्ट आहे. तर आपल्या म्हणजे एखादं काम करायचं असेल तर तिथे आपण ते करू शकलो नाही आणि दुसरी व्यक्ती पण करू शकली नाही, परंतु आपल्याला आपल्या प्रती सॉफ्ट कॉर्नर असतो, नाही माझं हे कारण होतं ना म्हणून मी नाही केलेलं आहे, आणि समोरच्या व्यक्तीच्या कारणाकडे आपण नाही लक्ष देत. तर ह्या पद्धतीने अनेक गोष्टी आहेत की समदृष्टी आपली छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण तिथं भेद करत असतो. माझ्यासाठी एक न्याय, दुसऱ्यासाठी दुसरा न्याय, ह्या पद्धतीने हे असतो. आणि तिथे मग ती आत्मबुद्धी नाहीये आणि सर्वांप्रती ती बुद्धी नाहीये, समान भावना नाहीये, सत्यतेची पण भावना नाही, समान भावना पण नाही,
आणि आत्मबोध पण नाही आहे, ती आत्मभाव पण नाही आहे, आणि दुसरं गुरुबोधनिष्ठा पण नाही आहे ती. कारण भगवंताने सांगितलंय की सर्व काही एक आहे, सर्व, तर ते सुद्धा आपण त्या पद्धतीत पण निष्ठा नाही आहे. तर त्यामुळेच माणूस घाबरतो, भीती आणि अशांती म्हणूनच आहे. या सर्व गोष्टींचं पालन करण्यात कुठे ना कुठेतरी कसर पडलेलीच असते, कुठेतरी सत्य कमी पडलेलं असते, कुठेतरी समान दृष्टी कमी पडलेली असते, कुठेतरी आत्मभाव कमी पडलेला असतो, कुठेतरी गुरुबोध, गुरूंनी जो बोध करून दिलेला आहे त्याप्रती निष्ठा कमी पडलेली असते. आणि त्यामुळेच आपण कुठल्या ना कुठल्या तरी भीतीत, दडपणात, चिंतेत, उद्वेगात असतो, किंवा कुठल्या ना कुठल्या तरी अशांती, काही ना काहीतरी गोष्टीची अशांती वाटत असते. तर आपण हे सर्व आचरण केलं पाहिजे. आता इथे आपण एकच मिनिट जरा आपण पाहूयात, 2 पानं आहेत, पण ते फ्रेश ह्याच्यातच वाचू, म्हणजे जाणवतंय की महाराज वारंवार सांगतात की सर्वत्र भगवंताची इच्छा पाहायला शिकणं, सर्वत्र ते पाहायला शिकणं, आणि ब्रह्मविद्येमध्ये पण सर्व काही परमेश्वर आहे. तर ह्या सर्व शिकवणी ज्या आहेत, तर खरंच म्हणजे हे सर्व काही प्रत्येक असणारी घटना, प्रत्येक दिवसभरामध्ये पण होणारी, किंवा भूतकाळातली किंवा वर्तमान काळातली, आपण केलेली असो किंवा इतरांनी केलेली असो, तर इथे प्रत्येक ठिकाणी समदृष्टी पाहता येणं, किंवा ठीक आहे ते त्या नियमानुसार घडलेले, आणि ते भगवंताने नियम निर्माण केलेले आहेत, आणि आणि कर्म तर मीच केलेलं आहे, त्यामुळेच आहे. तर हे जेव्हा आपण जितकं जितकं जास्त जास्त स्वीकारतोय, जास्त जास्त आतमध्ये मुरवतोय, जितकं मुरवू तितकं तितकं सत्य तितकं तितकं सत्य आपल्या आतमध्ये जास्त जास्त वाढीस लागेल, समदृष्टी वाढीस लागेल, आणि आत्मबोधसुद्धा वाढीस लागू शकतो, आणि गुरुबोधनिष्ठा ह्या सर्व गोष्टी वाढीस लागू शकतात. त्यामुळे हे रोजच्या प्रत्येक क्षणातल्या आचरणाच्या आणि प्रत्येक घटनेकडे पाहताना आपण काय त्यातनं शिकायला पाहिजे ह्या दृष्टीने पाहणं. ब्रह्मविद्येमध्ये प्रदीपक करत असताना दिवेकर सर आपणाला नेहमी सांगतात की कोणतीही घटना घडली तर भगवंताला मला त्यातनं काय शिकवायचं आहे, मी काय केलं पाहिजे अशी त्याची इच्छा आहे, किंवा असं त्याला मला ह्या घटनेतनं कुठला बोध घ्यायचा आहे, तर इकडं लक्ष दिलं तर मग मी चुकली की समोरचा चुकला, किंवा त्याने असं बोललं, किंवा हे असं झालं, किंवा वेळच अशी होती, ह्या सर्व गोष्टींवरनं लक्ष निघून जातं, आणि मला त्यातनं काय बोध घ्यायचं आहे ह्याच गोष्टीकडे फक्त लक्ष जातं. आणि खरंच म्हणजे त्या सरांच्या त्या जे सरांची जी सांगण्याची पद्धत, आणि जे म्हणजे त्या ब्रह्मविद्येच्या 3ऱ्या कोर्समध्ये प्रदीपकच्या आरतीताई आणि आम्ही एकत्र केलेलं आहे, त्याच्यामुळे हेच पक्क केलं की प्रत्येक घटना ही ह्यामध्ये समदृष्टी आणि संतुलन, शांतता कशी राहील ह्याचा अभ्यास खूप घडला. आणि ते सगळे हे आहेत, म्हणजे ते सगळ्या गोष्टी मिळून एक मोठं ध्यानच होत असतं, आणि हे सगळे परमाणू आपल्या आतमध्ये वाढत जातात. प्रत्येक वेळेला आपण काय बघतोय, काय विचार करतोय, तसतसे शांतीचे परमाणू आहेत, गुण आहेत, तर ती प्रॉपर्टी आहे, ती वाढत जाते, आणि अशीच वाढेल सगळी पुढे. आपण थांबूयात महाराजांची